विद्यार्थी मित्रांनो नमस्ते। आत्तापर्यंत आपण सिमिलॅरिटी फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर पायथागोरस थिअरम याचा स्टडी केला होता। यानंतर पुढील थर्ड चॅप्टर जे आहे सर्कल, त्या सर्कलचा आता आपण स्टडी करणार आहोत। मॅथ्स 2चं थर्ड चॅप्टर सर्कल, 9th स्टँडर्ड असताना आपण सर्कलचा स्टडी केलेला आहे। याही वर्षी आपल्याला पुन्हा सर्कलचा स्टडी करायचा आहे। त्या पुढील पार्ट आपण अभ्यासणार आहोत। रिव्हिजन म्हणून आपण सर्कलच्या काही ज्या बाबी आहेत त्यांची माहिती पहिल्यांदा मिळवूया आणि नंतर मग आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया। सर्कल, द सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन which are equidistant from a fixed point in a plane is called as a circle। म्हणजे एका फिक्स पॉइंट पासून सेम डिस्टन्स घ्यायचं आणि त्या सेम डिस्टन्स वरती जे पॉइंट आहे त्यांचा जो सेट आहे त्याला सर्कल असं म्हणायचं। आणि मग या सर्कलशी रिलेटेड काही ज्या टर्म्स आहेत त्याचा आपण स्टडी करणार आहोत। सम टर्म्स रिलेटेड टू अ सर्कल। बघा या ठिकाणी एक सर्कलची फिगर मी ड्रॉ केलेली आहे। हा ओ जो पॉइंट आहे हा ओ पॉइंट त्या सर्कलचा सेंटर आहे। या ठिकाणी आपण सर्कल ड्रॉ करताना मेटल पॉइंट एका जागेवरती स्थिर ठेवतो आणि विशिष्ट असे आपण रेडियस घेऊन सर्कल ड्रॉ करतो। पेन्सिलचं जे टोक आहे ते टोक आणि कंपासचं जे मेटल आहे यामधील डिस्टन्स आपण चेंज करत नाही आणि हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला म्हणतात रेडियस ऑफ अ सर्कल। पॉइंट ओ जो आहे तो त्या सर्कलचा सेंटर आहे। ओपी हे डिस्टन्स आपण चेंज करत नाही, याला म्हणायचं त्या सर्कलची रेडियस। त्याच्यानंतर हे सर्कल ड्रॉ केल्यानंतर या सर्कलवरती आपण 2 पॉइंट घेणार आहे। बघा एक सी पॉइंट घेतला आणि डी पॉइंट घेतला, यांना जॉईन करणारा मी सेगमेंट ड्रॉ केलेला आहे। म्हणजे सर्कलवरील कोणते 2 पॉइंट घ्यायचे आणि त्यांना जॉईन करणारा एक सेगमेंट ड्रॉ करायचा, त्याला म्हणतात कॉर्ड। कॉर्ड ऑफ अ सर्कल म्हणजे सीडी ही त्या सर्कलची कॉर्ड आहे। त्याच्यानंतर त्याचप्रमाणे हा एक ए पॉइंट आहे आणि बी पॉइंट आहे, हे पॉइंट सुद्धा सर्कलवरच आहेत आणि यांना जॉईन करणारा मी सेगमेंट ए बी काढलेला आहे, ही सुद्धा त्या सर्कलची कॉर्डच आहे। मग सीडी कॉर्ड आणि ए बी कॉर्ड यामध्ये डिफरन्स काय आहे तर सीडी कॉर्ड जी आहे ती सर्कलच्या सेंटरमधून जात नाही, मात्र ए बी कॉर्ड जी आहे ती सर्कलच्या सेंटरमधून जाते। आणि मग म्हणून अशा प्रकारची जी कॉर्ड आहे त्या कॉर्डला म्हणतात डायमीटर। म्हणजे ए बी हा त्या सर्कलचा डायमीटर आहे। त्याच्यानंतर ही एक लाईन आहे एल, ही लाईन एल सर्कलला टी या पॉइंटमध्ये टच करते, म्हणून ही जी किंवा 1 पॉइंटमध्ये ती इंटरसेक्ट करते असंही म्हणतात। आणि मग म्हणून ही जी लाईन आहे ही लाईन एल या लाईनला म्हणतात टँजंट ऑफ अ सर्कल। म्हणजे एल ही जी लाईन आहे ही त्या सर्कलची टँजंट आहे। सर्कल आणि टँजंट यांच्यामध्ये कॉमन पॉइंट आहे फक्त टी आणि ह्या टी पॉइंटला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट। म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो टी आहे। या ठिकाणी अजून एक लाईन मी ड्रॉ केलेली बघा, ही एम लाईन। ही एम लाईन सर्कलला 2 पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते, इथे इंटरसेक्ट करते आणि इथे पण इंटरसेक्ट करते। आणि अशा प्रकारची जी लाईन आहे का जी सर्कलला 2 पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते अशा प्रकारच्या लाईनला म्हणतात सिकँट। म्हणजे लाईन एम ही त्या सर्कलची सिकँट आहे। या ठिकाणी ओपी ही सर्कलची रेडियस आहे। आता हे डिस्टन्स मी चेंज केलं नाही, पुन्हा मी इथपर्यंत येणार आहे ओबी, हेही डिस्टन्स तेच आहे। त्याच्यानंतर पुन्हा असं सर्कल ड्रॉ करताना मी ओ ए हेही डिस्टन्स सेम आहे। याचा अर्थ हे जे सर्कल आहे या एकच सर्कल सेम सर्कल आपण जर घेतलं त्या सेम सर्कलच्या रेडियस इक्वल असतं। आणि मग समजा ही रेडियस 3 आहे, ओपी अंतर 3 आहे, तर ओबी पण 3 येणार आहे आणि ओ ए पण 3 येणार आहे, म्हणजे ए बी तुमचं 6 होणार आहे। म्हणजे याचा अर्थ ओपी रेडियस आहे, ए बी डायमीटर आहे, ओपी 3 आहे, ए बी 6 आलाय। म्हणजे डायमीटर हा रेडियसचा डबल आहे। डायमीटर हा रेडियसचा डबल आहे, म्हणजेच ए बी इक्वल टू 2 ओपी और डायमीटर इक्वल टू 2 इंटू रेडियस।
रेडियसला 2 ने मल्टिप्लाय करायचं. बघा रेडियस आपण जर 3 घेतली तर डायमीटर इक्वल टू 2 × 3 म्हणजे 6 आलं. म्हणजे डायमीटरची व्हॅल्यू तुम्हाला 6 मिळाली आहे. याच्या उलटही आपण बोलू शकतो असं का रेडियस ही डायमीटरच्या हाफ आहे. समजा डायमीटर 10 आहे तर त्याची रेडियस हाफ येणार आहे. हाफ म्हणजे 5. या प्रकारे आपल्याला डायमीटर रेडियसच्या डबल आहे किंवा रेडियस ही डायमीटरच्या हाफ आहे असे आपल्याला लिहिता येईल. आणि मग या ठिकाणी हा सर्कल मी जे ड्रॉ केलेला आहे इन द अबव फिगर इथे लिहिले बघा पॉइंट आता कोणकोणते. पॉइंट ओ इज अ सेंटर ऑफ अ सर्कल. पॉइंट ओ हा सर्कलचा सेंटर आहे. सेकंड, सेक ओपी इज ए रेडियस ऑफ अ सर्कल. सेक ओपी ही सर्कलची रेडियस आहे. थर्ड, सेक सीडी इज ए कॉर्ड ऑफ अ सर्कल. सेक सीडी त्या सर्कलची कॉर्ड आहे. फोर्थ, सेक ए बी इज ए डायमीटर ऑफ अ सर्कल. सेक ए बी हा त्या सर्कलचा डायमीटर आहे. लाइन एल इज ए टँजंट ऑफ अ सर्कल. लाइन एल ही त्या सर्कलची टँजंट आहे. पॉइंट टी इज ए पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉइंट टी जो आहे त्याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. लाइन एम इज ए सिकँड ऑफ अ सर्कल. लाइन एम ही त्या सर्कलची सिकँड आहे. ती त्या सर्कलला 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. ए डायमीटर इज अ लार्जेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल. डायमीटर ही त्या सर्कलची लार्जेस्ट कॉर्ड आहे. सर्वात मोठी जी कॉर्ड येणार आहे ती डायमीटर येणार आहे. म्हणजेच ए डायमीटर इज ए लार्जेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल. डायमीटर ऑफ अ सर्कल इज डबल टू इट्स रेडियस. डायमीटर हा रेडियसच्या डबल असतो. मीन्स याचाच अर्थ असा का रेडियस ऑफ अ सर्कल इज हाफ टू इट्स डायमीटर. म्हणजे रेडियस त्या सर्कलच्या डायमीटरच्या हाफ आहे. रेडियस डायमीटरच्या हाफ आहे. आणि मग इथे फॉर्म्युला मी लिहिलाय बघा डायमीटर इक्वल टू 2 × रेडियस. डायमीटर इक्वल टू 2 × रेडियस म्हणजे रेडियसच्या डबल केलं का तुम्हाला डायमीटर मिळतो. और रेडियस इक्वल टू 1/2 × डायमीटर म्हणजे रेडियस आपल्याला मिळवायची असेल तर ती डायमीटरच्या हाफ आहे. म्हणजे रेडियस इक्वल टू 1/2 × डायमीटर. नेक्स्ट पार्ट, सर्कल पासिंग थ्रू 1 to 3 पॉइंट्स. म्हणजे 1 पॉइंट मधून किती सर्कल पास होतात, 2 पॉइंट मधून किती सर्कल पास होतात आणि 3 पॉइंट मधून किती सर्कल पास होतात हे आपल्याला अभ्यासायचं आहे. समजा या ठिकाणी तुम्हाला हा एक 1 पॉइंट दिला आहे आणि यातून सर्कल तुम्हाला ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचं एक सर्कल आपण ड्रॉ केलं. हे सेकंड सर्कल, त्याच्यानंतर पुन्हा सर्कल, पुन्हा सर्कल, अशा प्रकारे आपण ही सर्कल ड्रॉ करू शकतो. इन्फिनिट सर्कल आपण ह्या 1 पॉइंट मधून ड्रॉ करू शकतो. आता 2 पॉइंट जर आपण घेतले तर ह्या 2 पॉइंट मधून किती सर्कल ड्रॉ करता येईल. आता हे 2 पॉइंट आपण समजा हे जॉईन केले तर अशा प्रकारचा सेगमेंट आपण ड्रॉ केला. समजा हा ए बी सेगमेंट आहे आणि ह्या ए बी सेगमेंटचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला. हे इक्वल होणार आहे, हे इक्वल होणार आहे. आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केल्यानंतर यावरती आपण एक पॉइंट घेतला समजा पी आणि ह्या पी पॉइंटला सेंटर घ्यायचं आणि रेडियस पी ए एवढी घेऊन आपण एक सर्कल जर ड्रॉ केलं तर अशा प्रकारचं एक सर्कल आपल्याला येणार आहे. आणि अशा प्रकारे ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती आपण जे पॉइंट आहेत त्या पॉइंटला सेंटर घेऊन रेडियस आपण जर या पॉइंट पासून इथपर्यंत जर रेडियस घेतली तर आपण अशा प्रकारचे अनेक सर्कल ड्रॉ करू शकतो. म्हणजे 1 जर पॉइंट असेल तर त्याच्यामधून इन्फिनिट सर्कल आपण ड्रॉ करू शकतो. इन्फिनिट सर्कल्स पास थ्रू 1 पॉइंट म्हणजे 1 पॉइंट मधून इन्फिनिट सर्कल पास होतात. इन्फिनिट सर्कल पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट म्हणजे हे 2 पॉइंट जर असेल तर त्याच्यातून सुद्धा आपण इन्फिनिट सर्कल ड्रॉ करू शकतो. देन 3 पॉइंट आपण जर घेतले विचारात 1, 2 आणि 3, पुन्हा 1, 2 आणि 3, हे 3 पॉइंट तुमचे कोलिनियर आहेत आणि हे 3 पॉइंट नॉन कोलिनियर आहेत. 3 पॉइंट जर नॉन कोलिनियर असेल
तर त्यातून अशा प्रकारचं एक सर्कल आपण ड्रॉ करू शकतो. परंतु जर ते कोलिनियर पॉईंट असेल तर त्याच्यामधून आपल्याला सर्कल ड्रॉ करता येत नाही. देर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे एकच सर्कल 3 नॉन कोलिनियर पॉइंट जर असेल तर त्यातून पास होतो. नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे 3 कोलिनियर जर पॉइंट असेल तर त्यातून आपण सर्कल ड्रॉ करू शकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला सर्कल दिलेला आहे आणि या सर्कल वर एक पॉइंट दिलेला आहे. समजा हा एक सर्कल आहे आणि या सर्कल वरती एक पॉइंट दिला आहे या ठिकाणी आणि यातून त्याला काय करायचं आहे, टँजंट ड्रॉ करायची. म्हणजे सर्कलवर जर पॉइंट असेल तर आपण त्याची एक टँजंट ड्रॉ करू शकतो. त्याच्यानंतर सर्कलच्या इंटरनल पार्टमध्ये जर पॉइंट असेल तर आपण टँजंट ड्रॉ करू शकत नाही. आणि एक्सटिरियर पॉईंटमध्ये म्हणजे एक्सटिरियर पार्टमध्ये जर पॉईंट असेल तर त्यातून सर्कलला आपण अशा प्रकारच्या 2 टँजंट ड्रॉ करू शकतो. आणि याच्यानंतर मग आपल्याला एक थेरम स्टडी करायचा आहे आणि तो थेरम आपला आहे टँजंट थेरम. बघा, टँजंट थेरम, एक सर्कल मी ड्रॉ केलेला आहे. या सर्कलचा सेंटर आहे P आणि लाईन L ही त्याची टँजंट आहे. म्हणजेच AB ही लाईन त्याची टँजंट आहे. पॉइंट T जो आहे हा T पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. आणि मग असं जर असेल तर ही जी रेडियस आहे ही रेडियस किंवा ही टँजंट ह्या रेडियसला परपेंडिक्युलर असते. इफ line L is a tangent to the circle with center P, त्याचा सेंटर P आहे, at the point of contact T आहे, then line L perpendicular radius PT. म्हणजे ही लाईन L जी आहे ही लाईन L परपेंडिक्युलर आहे कशाला, रेडियस PT ला. मीन्स अँगल PT आहे इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा अँगल 90 चा बनतो. अँड अँगल PTB इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा पण 90 चा, हा पण 90 चा. म्हणजे PT परपेंडिक्युलर AB और AB परपेंडिक्युलर PT एकच झालं. म्हणजेच अँगल PTA इक्वल टू 90 डिग्री, अँगल PTB इक्वल टू 90 डिग्री असं भरतं. याला म्हणतात टँजंट थेरम. हा टँजंट थेरम केव्हा होतो लक्षात घ्या. म्हणजे ही तुमची रेडियस पाहिजे आणि ही तुमची टँजंट पाहिजे आणि ह्या दोघांमध्ये T हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जर असेल तर याला म्हणायचं टँजंट थेरम. ही टँजंट आहे सर्कलची आणि मग म्हणून या थेरमचं नाव आहे टँजंट थिअरम. टँजंट थेरमचा स्टडी आपण केलाय. त्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ अ टँजंट थेरम. या टँजंट थेरमचा आपल्याला कॉन्व्हर्स पाहायचं आहे. बघा, हे एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे. M हा त्या सर्कलचा सेंटर आहे. लाईन L या सर्कलला N या पॉइंटमध्ये टच करते. सेक MN रेडियस आहे. आणि असं जर असेल त्याचबरोबर अँगल MNP इक्वल टू 90 डिग्री, अँगल MNQ इक्वल टू 90 डिग्री. म्हणजेच लाईन L परपेंडिक्युलर रेडियस MN असं असेल तर ही जी लाईन असते ही लाईन त्या सर्कलची टँजंट असते. यालाच म्हणतात कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. बघा, इफ M इज द सेंटर ऑफ द सर्कल, M इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड सेक MN इज ए रेडियस, सेक MN इज ए रेडियस. लाईन L परपेंडिक्युलर सेक MN, लाईन L परपेंडिक्युलर सेक MN at point M, at point N, at point N, M नाही N, means angle MNP equal to 90 degree, means angle MNQ equal to 90 degree. Then line L is a tangent of a circle is called as converse of tangent theorem. म्हणजे या ठिकाणी MNP हा अँगल 90 चा असेल म्हणजेच MNQ हा अँगल 90 चा असेल. म्हणजेच लाईन L परपेंडिक्युलर रेडियस MN असेल और रेडियस MN परपेंडिक्युलर लाईन L असेल. असं असेल
तर ही जी लाईन एल असते ही लाईन एल त्या सर्कलची टँजंट असते. अशा प्रकारचा हा कॉन्व्हर्स ऑफ अ टँजंट थिअरम. देन टँजंट सेगमेंट थिअरम. बघा या ठिकाणी एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे, त्याचा सेंटर ओ आहे आणि एक्सटेरियर पार्टमध्ये हा पॉईंट पी तुम्हाला दिलेला आहे आणि यामधून या सर्कलला 2 टँजंट ड्रॉ केलेले आहेत. एक पी एम टँजंट आहेत आणि एक सेकंड पी एन टँजंट आहे. असं जर असेल तर हा जो सेगमेंट आहे पी एम आणि हा सेगमेंट पी एन हे इक्वल असतात. याला म्हणतात टँजंट सेगमेंट थिअरम. बघा, इफ पी एम अँड पी एन, if PM and PN are the tangents drawn from the point P, हा tangent drawn केल्यात from a point P are touching to the circle in point M and N आणि हे सर्कलला टच करतात पॉइंट M आणि N मध्ये. असं असेल then PM equal to PN, then PM equal to PN हे असं असतं. is called as tangent segment theorem. यालाच म्हणतात tangent segment थिअरम. त्याच्यानंतर थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स, म्हणजे टचिंग सर्कलचा थिअरम आपल्याला आता पाहायचा आहे. हे 2 सर्कल्स आहेत आणि हे 2 सर्कल टच करतात एक्सटर्नली फॉर इच अदर आणि हे 2 सर्कल इंटरनली टचिंग करतात. म्हणजे एक्सटर्नली टचिंग सर्कल आहेत आणि हे इंटरनली टचिंग सर्कल्स आहेत. आणि मग थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स आणि या टचिंग सर्कलचा एक थिअरम आहे. If T is the point of contact of 2 circles, point of contact हा T पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे 2 सर्कलचा, ह्या सर्कलचा आणि ह्या सर्कलचा. त्याचबरोबर ह्या बिगर सर्कलचा आणि या स्मॉलर सर्कलचा. बिगर सर्कलचा सेंटर ए आहे, स्मॉलर सर्कलचा सेंटर बी आहे. त्याचप्रमाणे ते बिगर सर्कलचा सेंटर ए आहे, स्मॉलर सर्कलचा सेंटर बी आहे. आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टी आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टी आहे. म्हणजे दोघांनाही सेंटेन्स सेम आहे. इफ टी इज ए पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, इफ टी इज ए पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, टी इज ए पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ 2 सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी, विथ सेंटर ए अँड बी, देन पॉइंट टी lies on the line AB, point T lies on line AB, point T lies on line AB is called as theorem of touching circles आणि यालाच theorem of touching circles असं म्हटलं जातं. If radius of a bigger circle be r, bigger circle ची जी रेडियस आहे ती आपण r मानली, smaller radius of a smaller circle and radius of a smaller circle be r, स्मॉलर सर्कलची रेडियस आपण r मानली, देन डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ अ टचिंग सर्कल्स एक्सटर्नली, जर ते सर्कल एक्सटर्नली टचिंग करत असेल तर त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं बघा. तर याची रेडियस आणि याची रेडियस या दोघांच्या रेडियसची ॲडिशन करावी लागेल, म्हणजे कॅपिटल R प्लस स्मॉल r. आणि समजा हा जो बिगर सर्कल आहे या बिगर सर्कलची रेडियस 7 सेंटीमीटर आहे आणि या स्मॉलर सर्कलची रेडियस 3 सेंटीमीटर आहे. तर या दोघांच्या सेंटरमधला डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला 7 आणि या 3 ची ॲडिशन करावी लागेल आणि ती टोटल आली 10. म्हणजे याचा अर्थ ते एक्सटर्नली टचिंग जर होत असेल तर त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला दोघांच्या रेडियसची सम करावी लागेल. आता या ठिकाणी हे सर्कल इंटरनली टचिंग आहे. समजा हा जो बिगर सर्कल आहे याची रेडियस समजा 10 सेंटीमीटर आहे आणि स्मॉलर सर्कलची रेडियस 3 सेंटीमीटर आहे. तर यांच्या सेंटरमधला डिस्टन्स आपण कसं काढणार, तर या 10 मधून हे 3 आपल्याला मायनस करावे लागेल, म्हणजे 7 येणार. म्हणजे ए आणि बी हे जे डिस्टन्स आहे ए आणि बी या पॉईंट मधील ते तुम्हाला 7 सेंटीमीटर मिळणार. याचा अर्थ असा का सर्कल जर इंटरनली टचिंग होत असेल तर त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला त्यांच्या रेडियसची सबस्ट्रॅक्शन करावी लागते. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ अ टचिंग सर्कल्स इंटरनली, डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ टचिंग सर्कल्स इंटरनली इक्वल टू कॅपिटल R मायनस स्मॉल r. म्हणजे बिगर सर्कलची जी रेडियस आहे त्यातून स्मॉलर सर्कलची जी रेडियस आहे ती तुम्हाला मायनस करायची. आणि अशा प्रकारे हे 2 फॉर्म्युले आपल्याला मिळतात. डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ टचिंग सर्कल्स एक्सटर्नली अँड डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ टचिंग सर्कल्स इंटरनली.
द सेंटर ऑफ टचिंग सर्कल्स अँड देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. म्हणजे टचिंग सर्कल जे आहेत या टचिंग सर्कलचे जे सेंटर आहेत ए आणि बी अँड देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे टी आर कोलिनियर. म्हणजे 3 पॉईंट जे आहेत ते कोलिनियर असतात. ए पॉईंट, टी पॉईंट आणि बी पॉईंट म्हणजे ए डॅश टी डॅश बी. या ठिकाणी ए डॅश बी डॅश टी असं आपल्याला मिळतं. म्हणजे याचा अर्थ असा का द सेंटर्स ऑफ टचिंग सर्कल्स अँड देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर.